यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यामध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा बोलावलेला आहे। रविकांत तुपकर आपला नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे। एबीपी माझाला या संदर्भातली माहिती मिळालेली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर रविकांत तुपकर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। या मेळाव्यात तुपकर आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। संजय महाजन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संजय, रविकांत तुपकर आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील असं दिसतंय। ते कदाचित एक नवा पक्ष देखील काढू शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे। संजय, काय नेमकी माहिती? नक्कीच अजिंक्य, आपल्याला माहितीच आहे की रविकांत तुपकर यांनी आपल्या शेतकरी आंदोलनाचा प्रवास हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत केलेला आहे। मात्र गेल्या काही वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अर्थात राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचा बेबनाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या दोघात कुठेतरी वित्तुष्ट आहे। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांना काढून टाकलं आहे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकरांनी सोडली असं कुठेही अधिकृत त्यांनी म्हटलेलं नाही। अलीकडेच रविकांत तुपकरांनी लोकसभा निवडणूक लढवली, अपक्ष म्हणून लढवली होती। त्यांनी त्यात रेकॉर्ड मतही घेतलेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता रविकांत तुपकर हे आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुलढाणा येथे घेत आहेत आणि या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून रविकांत तुपकर पुढील भूमिका जाहीर करणार आहेत। मात्र आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर स्वतःचा नवीन पक्ष सुद्धा काढू शकतात किंवा कुठल्या पक्षात आपल्याला राहून शेतकऱ्यांचं कामं करायची या संदर्भात भूमिका घेऊ शकतात आणि आज ते जाहीर करू शकतात। ठीक आहे संजय, धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। या बातमीकडे आपलं लक्ष राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।